हा ब्लाऊज साइड ओपनचा आहे, म्हणून दोन्ही फ्रंट एकत्र करून सेंटरला टीप मारून जोडून फ्रंट अखंड तयार करणे. याप्रमाणे आपला 2 पीस कटोरी फ्रंट तयार होईल. बॅगचा गळा तयार झालेला असल्यामुळे फक्त फ्रंटच्या गळ्याला पाइपिंग लावायची आहे. पाइपिंगसाठी 1 इंचाची तिरपी पट्टी कापून घेणे. ही पट्टी एका साइडला पाव इंच दुमडून घेणे. पाइपिंग लावताना गळा अजिबात ओढू नये. पाइपिंग पट्टी किंचित ताणून जोडून घेणे. पट्टी ताणताना दाखविली आहे. गळा ओढला गेल्यास पाइपिंग तयार झाल्यावर गळा लूज पडतो. पाइपिंग जोडल्यानंतर पाइपिंग पट्टी अशी गळ्याला उभी राहिलेली दिसायला पाहिजे. व्यवस्थित पट्टीला नख मारून घेणे. दाखविल्याप्रमाणे पाइपिंगच्या पट्टीची घडी करून खाचेतून टीप मारून पाइपिंग तयार करावी. पाइपिंग लावण्याची ही पद्धत सर्व कपड्यांना चालते. फॅशननुसार इतर कपड्यांनाही पाइपिंग याच पद्धतीने तुम्हाला करता येईल. याप्रमाणे पाइपिंग तयार होईल. फ्रंट आणि बॅकचे शोल्डर जोडून घेतले आहे. स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे गळ्याप्रमाणेच मुंढ्यालाही पाइपिंग लावून घेतलेली आहे. बॅकवर मापानुसार साइड मार्जिन आखून घेणे. कमरेला कमरेचे माप चेक करणे. डाव्या साइडची पूर्ण टीप मारून घेतलेली आहे. म्हणजेच
उजव्या साईडला हुक लूप ओपन येईल. डाव्या साईडला फ्रंटचे मार्जिन पूर्ण दुमडून हुक पट्टी तयार करावी. बॅकचे साईड मार्जिन निम्मेच दुमडून टीप मारावी. म्हणजेच ही लूप पट्टी तयार होईल. तुम्ही आवडीनुसार झिप सुद्धा लावू शकता. याप्रमाणे आपला 2 पीस कटोरी बॅक फॅशनचा ब्लाऊज तयार झाला आहे.